ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टर शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य 2023-24 या संदर्भातील आज दिनांक 28 जानेवारी सद्यस्थिती आणि पुढील प्रक्रिया कशा स्वरूपाची असेल हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शिक्षक भरती, त्यानंतर प्राध्यापक भरती, सेट नेट परीक्षा या संदर्भात या चॅनलमार्फत आपल्याला निश्चितच अपडेट माहिती मिळत राहणार आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या 36 जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या देखील जाहिराती, त्याचबरोबर वेगवेगळ्या नामांकित संस्थांच्या देखील जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. जाहिरातीचा एकत्रितकरण ज्यामध्ये जिल्हा परिषद असतील, अनुदानित शाळा असतील, त्याच्याबरोबरच विनाअनुदानित शाळा यामधील जागांचे एकत्रीकरण होईल. पहिल्या टप्प्यामध्ये सर्व जागा या एकत्र केल्या जातील. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर वरील प्रक्रिया फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. कारण की यामध्ये काय करायचं बघा, सर्व जाहिरातीच्या विषयानुसार आणि माध्यमनिहाय शालेय स्तरानुसार, म्हणजे प्राथमिक स्तरांच्या किती जागा आहेत, त्यानंतरनं माध्यमिकच्या किती आहेत, उच्च माध्यमिक स्तराच्या किती जागा आहेत, अशा पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलं जाईल. त्यानंतरनं संवर्गनिहाय म्हणजेच कॅटेगरी वाईज देखील त्या जागा तिची सोडली जाईल. त्यानंतर पसंती क्रमांक नोंदवण्यासाठी आपल्या प्रोफाईलला जाऊन तुम्ही ते पसंती क्रमांक नोंदवू शकणार आहात. त्यासाठी लिंक खुली केली जाईल आणि त्याचं प्रसिद्धी देखील केली जाईल पवित्र पोर्टलवर, की आता पसंती क्रमांक नोंदवण्यासाठी तुम्हाला लिंक ओपन केली आहे. त्यासाठीचा तुम्हाला मेसेज येईल, मेल देखील येईल, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला जेवढ्या शाळा ज्या माध्यमाच्या ज्या स्वरूपाच्या आहेत त्यानुसार तुमचा सिक्वेन्स 1 पासून तो जेवढ्या स्कूल आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला द्यावा लागेल. म्हणजे जिल्हा परिषदच्या आधी देताल तुम्ही, त्यानंतर अनुदानित शाळा, त्यानंतर विनाअनुदानित, अशा पद्धतीनं. त्यानंतरनं चौथी बाब आहे, पसंती क्रमांक नोंदवण्यासाठी साधारणतः 15 दिवसाचा कालावधी दिला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला एकदा पसंती क्रमांक देण्यासाठी आणि प्रोफाईल परत लॉक करण्यासाठी आपल्याला 15 दिवसाचा कालावधी दिला जाईल. या कालावधीमध्येच आपल्याला काय करायचं आहे, आपला पसंती क्रमांक नोंदवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला काळजी काय घ्यायची, की जेणेकरून आपल्याला जसं आता मी ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्यात जर अनुदानित जिल्हा परिषद किंवा अनुदानितची जागा असेल तर आधी ते प्रेफरन्स द्यायचा, त्याच्यानंतरनं पुढचा, अशा पद्धतीनं तुम्हाला उतरत्या क्रमानं जायचं आहे. जे आवडीचे किंवा अनुदानित जागा आहेत त्या आधी द्यायच्या, नंतरनं विनाअनुदानित सर्वात शेवटी विदाऊट इंटरव्ह्यू. त्यानंतर पसंती क्रमानंतर आपल्या प्रोफाईलला शाळाची आस्थापनाची यादी येईल. त्यानुसार आपल्याला विना मुलाखत किंवा मुलाखतीसह त्या शाळेमध्ये आस्थापनामध्ये बोलवलं जाईल. तिथं जाऊन तुम्हाला जी इंटरव्ह्यू असेल किंवा विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुम्ही टेट परीक्षा उत्तीर्ण आहात का, टेट आहात का, याचं सर्व कागदपत्रांचं पडताळणी केली जाईल विदाऊट इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस इंटरव्ह्यू पण होईल आणि तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन पण होईल. त्यानंतर मुलाखत किंवा विनामुलाखत विद्यार्थ्यांना कागदपत्रांची तपासणी होईल आणि त्यानंतर जॉईनिंग करून घेतले जाईल. आता जिथं अनुदानित आहेत आणि विथ इंटरव्ह्यू आहेत तिथं पैसे देखील मागितले जाऊ शकतात. मागच्या वेळेचा अनुभव आहे. यावरील सर्व प्रक्रियेमध्ये साधारणतः 2-3 महिन्याचा कालावधी निश्चित स्वरूपात लागेल, म्हणजे जॉईनिंगपर्यंतचा. यासाठी आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे. बघा, भरती प्रक्रिया येत असते, भरती प्रक्रिया जात असते, पण त्यामध्ये आपण जे सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनं भरती प्रक्रियेमध्ये जाणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं थोडा वेळ जरी लागला तरी त्यामध्ये आपल्याला संयम ठेवूनच सर्व प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण केली जाते. त्यामुळं जे विद्यार्थी पवित्र पोर्टलच्या भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांना निश्चितच या 1-2 महिन्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि निश्चित आपल्याला नियुक्ती ऑर्डर देखील मिळतील. त्यामुळं थोडं संयम ठेवा. निश्चितच आपला देखील जे स्थान असणार आहे भरती प्रक्रियेमध्ये ते आपण निश्चित करू शकणार आहात. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.